कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली होती। गाव विकास समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबतची मागणी लावून धरली होती। आमदार राजू पाटील यांच्या मागणीनंतर आणि प्रयत्नानंतर आता कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे। 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश झाल्याने दहिसर गावातील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला। यावेळी ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्याची आतिषबाजी करत आमदार राजू पाटील यांचे आभार मानले। आज सर्वप्रथम मी 14 गावातील कमिटी प्लस आपले मुख्यमंत्री तसेच खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे पण खूप आभार मानेन। आणि खास करून तर आपले राजूदादा पाटील मनसेचे एकमेव आमदार आहेत, त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या या 14 गावासाठी। आज त्यांनी एक 2-4 दिवसापूर्वी विधानसभेत घोषित केलं होतं किंवा त्याही असं एक मागणी टाकली होती की 14 गावे ही नवी मुंबईमध्ये जावेत आणि त्यांच्या आज या प्रश्नाला उत्तर देऊन त्याला यशस्वी ठरले ते आणि ते यशस्वी होऊन सुद्धा ते आज आज आमदार आहेत आणि पुढेही त्यांना आपण निवडून आणू शकतो अशी मी आशा व्यक्त त्यांच्यासोबत। आणि हे लक्ष्मणदादा आमचे हे 14 गाव समितीचे अध्यक्ष आहेत, यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला व त्यांची कमिटी पूर्ण 14 गावाची सर्वपक्षीय विकास कमिटी त्याही सुद्धा खूप प्रयत्न केला। त्यांचे सर्वांचे खूप आभार मानतोय मी। धन्यवाद। जल्लोष केला म्हणजे आज जे आमचे 14 गावं आहेत ही 14 गावा पालिकेत जावी म्हणून भरपूर लोकांनी प्रयत्न केलं पण जे आमचे इथले स्थानिक आमदार राजूदादा पाटील यांनी हे जे प्रयत्न केलं यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे। आणि हे जे याने प्रयत्न केला नसता तर आमची 14 गावं नगरपालिकेत गेलीच नसती आणि घेतली पण नसती। म्हणून मला एकच बोलायचं आहे, ज्या टाळ्या मी वाजवतो आजपर्यंत, आज टाळ्या माझ्या आमदार साहेबांसाठी वाजवणार नाही। पहिले आभार मनसे नेते व कल्याण ग्रामीणचे दमदार आमदार माननीय श्री राजूदादा पाटील यांचं खास करून धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की त्यांनी काही दिवसापूर्वीच विधानसभेत मागणी टाकली 14 गाव मुंबईत जाण्यासाठी, ती आज काल पूर्ण झाली। आणि आमचे राजूदादा सतत छोटे असो का मोठा असो, डम्पिंग ग्राउंडचा असो का रस्त्याचा असो का पाण्याचा विषय असो, दादा कधीच आम्हाला निराश करत नाही आणि कधीच आलेल्या पाहुण्यांना माघार वापस निराश होऊन पाठवत नाही। आणि 14 गाव समिती पक्षाच्या सर्व कमिटी पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो। सर्वांनी चांगले लढले व त्याला यश आले, त्यामुळे धन्यवाद। आणि राजूदादांना वापस आम्ही 14 गाव जेवढं वोटिंग देता येईल तेवढं आम्ही त्यांना वोट देऊन आमदार करण्याचा प्रयत्न करू।